पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सशब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू। आपला चालू विषय 26वा श्लोक आहे आणि त्यातली ही 391वी ओवी। अगोदर ओंकार तत्कार हे सांगितलेच। आता त्याच्या संगतीला सत्शब्द जर असाल तर जो काही आपला थोडंफार त्या कर्मामध्ये चूक होत असेल ती चूक दुरुस्त केली जाईल। म्हणजेच जसं एखादं जुनंच आहे पण पडझड झाली आणि त्याला नीटनेटकं करणं म्हणजे जीर्णोद्धार म्हणतात। तसं सत्शब्दाने त्या कर्माचा जीर्णोद्धार होतो। ते असतपण फेडी आणि सद्भावाची रूढी निजसत्वाची प्रौढी सत्शब्दो हा। एकंदरीत काय आहे की जे कर्म विधियुक्त करत असताना थोडीफार चूक झाली तर ते कर्म असत स्वरूपामध्ये जातं। कारण करूनसुद्धा चुकीचं झालं म्हणून त्या कर्माला असतपणा येतो। पण त्याला जर काय आहे सद्भाव म्हणजे सत्शब्द जर लावला तर तेच कर्म योग्यतेकडे वळतं। मुळात काय आहे सत् हा शब्द जो आहे तो ब्रह्मनामच आहे, पण सत्शब्दामध्ये आपला भाव जागा होतो आणि भाव श्रद्धा ती जर आपली स्थिर असेल तर हा सत्शब्द माझं सर्वांगी कल्याण करील असा थोडासा तरी आमच्या ठिकाणी काय आहे की आधार असला म्हणजे मग तो सद्भाव झाला। आता त्या सद्भावामध्ये या असलेल्या नामावर पूर्ण विश्वास ठेवला आहे आम्ही। आता जे काही कर्म होत असेल ते कर्म ह्या सद्भावनेमुळं निजसत्वाकडे जातं। कारण भाव हा सत्वगुणाचं मुख्यत्व आहे। एरवी काय आहे बाकीचे 2 गुणसुद्धा त्यांच्या ठिकाणी स्वभाव आहेच ना, पण हा स्वभाव सात्विकतेचा निर्माण होत असल्यामुळं कोणत्या प्रकारे त्या कर्माच्या ठिकाणी आपल्याला पाहिजे अशी फल अपेक्षा अजिबात नसते। म्हणून हे सत्वगुणाच्या आधाराने निर्माण झालेलं म्हणजेच त्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितले की हे सत्शब्दाने त्या कर्माला सामर्थ्य आलं। आता जर काही असेल तर तेच कर्म काय आहे की सत्शब्द ह्या विनियोगातून असतपणा धुवून काढून सत्पणाकडे जातं। दिव्य औषधी जैसे रोगिया का सावावोये भंगलिया सत्शब्दो कर्मा व्यंगलिया तैसा जाणं। त्याला आता काय उदाहरण दिलं की असाध्य आजार आहे काहीतरी आणि तो बरा होईना, खूप प्रयत्न केला तरी, पण एखादं दिव्य औषध मिळालं, योग्य निदान त्या आजाराचं झालं आणि याला किती प्रमाणात ते औषध द्यावं एकदा त्याचा निश्चय झाला, याचा अर्थ निदान योग्य आणि औषध योजना योग्य असं असलं तर तो जो आजार आहे तो निघून जातो, तो आजार बरा होतो। म्हणजेच त्या आजाराला त्या रोगाला काढून टाकायला दिव्य औषध जसं उपयुक्त आहे तसंच काही करत असताना अडीअडचण आली, संकट आलं, काय करावं काही सुचेना, घाबराघोबरा झाला त्याचं सगळी मन बुद्धी चित्त, अशा वेळेस कोणीतरी आधार द्यायला भेटलं
आणि इतका त्यांनी परिपक्व आधार दिला की तुमचं काही असू दे संकट, मी आहे, मी ते संकट निवारण करतो. आणि त्यांनी बरंचसं त्यातलं करून दाखवलं. म्हणजेच मग जे आता आपलं मन खच्चीकरण केलं होतं ना, आता हे नको म्हणून सोडून द्यायचं, पण आधारामुळं त्याचं जे संकट निघून गेलं आणि जे भंग पावत होतं ते आता भंग पावलं नाही. याप्रमाणे या सत्शब्दानं जे कर्म व्यंगरूपाला जात होतं, म्हणजे त्यातलं कुठलं ना कुठलं तरी अधुरपण निर्माण होत होतं, काहीतरी त्याच्यामध्ये चूक होत होती. सत्शब्द लागू पडल्यानंतर ती जी चूक आहे ती सगळी चूक पुसून निघाली आणि तेच कर्म आता सात्विक कर्म म्हणून, सत्कर्म म्हणून पुढं आलं. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिद्धे वाटे धन. आता दुसरी गोष्ट अशी की चूक काहीतरी झाली आणि त्या चुकीमुळं हेच कर्म आता जर काही असेल तर नुसतं चुकलं असं नाही, निषिद्धाच्या वाटेला गेलं. म्हणजे काय आहे की गाय आली आणि काय केलं, तिला हाकलून लावायचं होतं म्हणून जरा पुढं जाण्याच्या ऐवजी दगड फेकला आणि ते तिच्या वर्मी लागला आणि गाय तिथं मरून पडली. म्हणजे मग पिकातून गाय बाजूला करणं हे जरी काम त्या ठिकाणी घडत होतं तरीसुद्धा हे एवढी मोठी हत्या झाली, गोहत्या, म्हणून हे निषिद्धपणात गेलं. अशा तऱ्हेचं जे कर्म आहे ते कर्म त्याच्या ठिकाणी काय आहे की आता पापास कारण झालं. चालतया ही मार्गू सांडे पारखिया अखेरे पडे रहाटी माझी न घडे काही काही. आता हे काय आहे, अगोदरचं उदाहरण झालं. त्याच्यानंतर काय केलं, दुसरं एक उदाहरण आपल्या पुढे घेत आहेत की कुणीतरी रस्त्याने निघालेला आहे पण द्विधा मनस्थितीत आला, कारण रस्ते फुटले होते. हा रस्ता का हा रस्ता हे त्याच्या ठिकाणी लक्षात येईना. ह्या उजव्या बाजूच्या रस्त्याने जावं का डाव्या बाजूच्या रस्त्याने जावं हे थोडंसं आता काय भ्रम निर्माण झाला आणि चुकीच्याच रस्त्याने निघाला. आता ज्या रस्त्याने जाऊन ज्या गावाला जायचं होतं तिकडं न जाता हे जे काही आहे तो चुकीचा मार्ग त्यांनी धारण केला आणि त्यामुळं त्याची जी वाट आहे ती आता चुकली. मग ज्या दुसऱ्याच गावाला तो जाऊ लागला. दुसरी गोष्ट, एखादा परीक्षक असतो, कशाची तरी परीक्षा करणारा, कोणी धान्य परीक्षक असतं, कोणी माती परीक्षक असतं, कोणी काय आणखीन कोणी काय, पण त्याची परीक्षा करत असताना त्याच्याकडूनच चुकलं आणि ते परीक्षा काही योग्य झाली नाही. आता त्याच्यावरही दाखवून दिलं की जे जे नेहमी आपल्या रूढीनं पडलेलं आहे, सवयीचं काम आहे, पण तेच काम करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी काय आहे की थोडंफार चुकतं. पण ज्या वेळेस असा चुकीचा व्यवहार झाला म्हणा, रस्ता चुकला म्हणा किंवा परीक्षा चुकली असं जरी झालं असलं, म्हणोनी तैसी कर्मा राभस्य सांडे सीमा असाधुत्वाची आदुर्नामा येओ पाहिजे. तेव्हा असं जे कर्म आहे ते कर्म करत असताना या चुकीमुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की तेच कर्म आता योग्यतेनं, नेहमीच्या योग्यतेनं व्हावं, ते जरा काय आहे चूक झाली की बाजूला निघालं. तेथ गा हा सत्शब्दू एरा दोही परीस प्रबुद्धू योजिला करी साधू कर्माते यया. आता त्यासाठी सत्शब्दाची योजना केली. जे काही कर्म आपल्या हातून चुकतंय त्याच कर्माला सत्शब्द जर लावला तर चुकीचं होत असलेलं कर्म ह्याच्यातून काय आहे, कर्म होऊन जाईल, पण ती चूक न ठरता तुमच्या ठिकाणी त्या कर्माचा दोष काही लागणार नाही. ह्याचं कारण काय, कारण सत्शब्दाचा विनियोग जेव्हा होतो तेव्हा त्या कर्माचा कर्ताच उरत नाही ना. ज्याच्या ठिकाणी सद्भाव निर्माण झाला आहे तो स्वतःला मी कर्म करतो कुठं म्हणेल. मग मी कर्म करतो असा न म्हणणाराला कोणतंही कर्म त्याच्या हातून झालंच
तर त्याला पाप कसं लागल? तयाचे हातू घडे का त्रैलोक्याचा घातू. त्याने असं दाखवलं की काही हो, याचं कारण अहंकार नाही, अहंकार नाही, मीपणा नाही. हे तर अर्जुनाला या युद्धकाळात सांगत होते की तू युद्ध कर, तू स्वतः करतो असं समजूच नको ना. शेवटी काय आहे, दाखवून दिलं की हे सगळं युद्ध कोणी केलं. जसं ते दाखवलं त्याच वेळेस त्याला सांगितलं की तू फक्त निमित्त मात्र आहेस. तसं आपण जर निमित्त मात्र असेल तर ती चूक म्हणून आपल्या ठिकाणी त्याची जी काही आपल्या चुकीचीच आपल्याला शिक्षा वाटत राहणं, वाईट वाटत राहणं, पण त्याला सत्शब्द योजला तर अगोदरचे ओम आणि तत् या शब्दातून सुद्धा या शब्दाची योजना आणखीन त्यात झाली तर ते कर्म सुधारण्याच्या मार्गाला लागतं. लोहा परिसाची घृष्टी ओहळा गंगेची भेटी का मृता जैसी वृष्टी पियुषाची. आता असं जर आपण सत्शब्दाचा विनियोग केला तर काय होतं, त्याचं उदाहरण आहे की परीस आहे आणि लोखंडाला स्पर्श झाला. आता ते लोखंड कोणत्या प्रकारचं होतं, ते लोखंडाचे प्रकार आहेत. हे पोलाद आहे, हे बीड आहे, हे आणखी असं आहे, तसं आहे, काय असेल ते असेल. पण एकदा का त्याला परीस चिटकला की त्या सोन्यात पुन्हा भेद नाहीत. हे उच्च प्रतीचं, हे पुन्हा कमी प्रतीचं असं काही नाही. सगळं लोखंड सोन्याचंच होऊन जातं. फक्त त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा लागतो. किंवा त्याच्याहून दाखवलं की साधी ओहोळ आहे, गावाच्या कडेने जाणाऱ्या ओहोळी असतात, अखंड जरी वाहत असल्या तरी त्या कडेला गावच सगळा तिकडे जात असल्यामुळं अस्वच्छताच फार असते. पण तीच ओहोळ जर गंगेला मिळाली जाऊन तर त्या ओहोळीला गंगेत स्पर्श होताच पवित्रपण निर्माण होतं. का मृता जैशी वृष्टी पियुषाची. आणि अत्यंत काय आहे की काहीतरी घटना घडली, मृत्यू आला, पण तेवढ्यात योग असा की त्याला अमृत पाजलं, मग तो त्यातून काय होतो, जिवंत होतो. म्हणजे जसं लोखंडाचं सोनं होतं किंवा त्याच्यापुढं जे काय आहे ओहळ साधी पण गंगेला भेटल्यावर पवित्र होते. आणि त्याच प्रकारे मृताला अमृत मिळालं तर तो सजीव होतो. पै असाधू कर्मा जैसा सत्शब्दू प्रयोग वीरेशा. हे असो गौरवोच ऐसा नामाचा यया. तेव्हा जे कर्म आपल्या हातून चुकीचं घडत आहे त्या कर्माच्या ठिकाणी सत्शब्दाचा जर प्रयोग केला गेला तर ते कर्म गौरव करण्यासारखं, म्हणजे चांगल्या प्रकारचं कर्म आपल्याकडून घडलं जाईल. घेवोनी येथीचे वर्म जै विचारिशी हे नाम तै केवळ हेच ब्रह्म जाणशी तू. आत्तापर्यंत काय झालं, ओम सांगत असताना सुद्धा त्याचं महत्त्वच सांगितलं होतं, तत् सांगताना सुद्धा महत्त्वच सांगितलं होतं. आता सतने काय झालं तर हे सगळे जे होते तर ओम एक ब्रह्मवाचक आहे, तत्ने ब्रह्माकडं बोट दाखवलं होतं, पण सतनं ब्रह्म जवळ आलं ना. आपल्या ठिकाणी सत जो काही आहे शब्द तो स्वतःसुद्धा त्याच्या सान्निध्यात आला. त्यामुळे ह्या शब्दाला त्या दोन शब्दापेक्षा जास्त काय आहे की शक्ती निर्माण झाली, सामर्थ्य निर्माण झालं. तेव्हा असं सांगायचं आहे की सत्शब्दानं ब्रह्मच जवळ आलेला आहे. पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेथोनिका जे प्रकाशे दृश्य जात. एकंदरीत आत्तापर्यंत सत्शब्दाचा संपूर्ण दाखवलेला सामर्थ्य शक्तीचा भाग कळाला. आता असं सांगतात की हे पूर्ण ब्रह्मनाम कसं आहे तर ओम तत्सत. हे तीन शब्द एक वटून निर्माण झालेले हे जे काही नाम आहे, हे नाम आपण जर सतत उच्चारत राहिलो प्रत्येक कर्माच्या वेळेस तर ते आपल्याला ब्रह्माच्या सानिध्यात घेऊन जातं. तर जसं आपण दिव्याच्या जवळ गेलं की स्वतः प्रकाशितच होतो, तसं ब्रह्मसुद्धा एक प्रकाशच आहे. त्यामुळं काय झालं की आपण ब्रह्मसान्निध्यात जाणं म्हणजे प्रकाशाच्या सान्निध्यात गेलो.
जेथोनिका हे प्रकाशे दृश्य जात. आता दुसरी गोष्ट अशी की जे जे काही आपल्याला दिसतंय आता जगत, ते कुठून उत्पत्तीला आलं, त्याचा उद्भव कुठून झाला. तर जसं असतं की काही सिद्धांत आहेत जे जिथून उत्पन्न होतं त्याचा लय तिथंच होत असतो. जे पृथ्वीपासून उत्पन्न झालं ते पृथ्वीत मिसळतं, जे पाण्यापासून उत्पन्न झालं ते पाण्यात, अग्नीपासून झालं ते अग्नीत, वायूपासून झालं ते वायूत. असं जे काही त्या त्या उत्पत्तीचं स्थान, त्यानंतर तिथंच जसं जाणं होतं तसं या ओम तत्सत या शब्दापासून आपण कुठं जाऊ, तर जिथून हे सगळं दृश्य निर्माण झालं आहे म्हणजेच जगत जन्माला आले त्याच स्थानाला आपण जाऊन पोहोचू. आता जसं सांगितलं मागेच की अव्यक्तातनं व्यक्त आणि व्यक्तातनं अव्यक्त ही जी काही असती अखंडता तीच आहे. पण जे व्यक्त होऊन अव्यक्तात आलं, पण जोपर्यंत अज्ञानावरणानं अव्यक्तात आले तोपर्यंत ते भेददृष्टीनेच राहतं. अव्यक्तात आलं तरी परब्रह्माशी एक झालं नाही, पुन्हा व्यक्ततेला आलं तर त्याचं गाठोडं घेऊनच बाहेर आलं. पण ह्या नामस्मरणाने मात्र त्याच्या ठिकाणी जेव्हा अव्यक्ताच्या या ठिकाणी ते एक रूप झालं म्हणजेच ब्रह्माच्या ठिकाणी एक रूप झालं, तेव्हा त्याला शुद्धताच आलेली होती. परी आश्रयो आकाशा आकाशचिका जैसा, या नामा नामी आश्रयो तैसा अभेद जसे. तेव्हा जसं आकाशाला आश्रय आकाशच आहे, हे जसं आहे तसं हे जे नाम आहे ओम तत्सत हे नाम आहे, याला आश्रय कोणाचा, तर नामीचा. नामी म्हणजे ज्याला नाम असतं त्या वस्तूला नामी म्हणायचं. मग नामी हे काय आहे, या नामाचा आश्रय आहे ना, या नामाच्या आश्रयावर हे नाम आहे. म्हणून मग तिथं आपलं ह्या उच्चारानंतर आपण जाऊन पोचलो की आपण ब्रह्मनामानं ब्रह्माशी अभेद रूपानं एक झालेलो आहोत. उदयीला आकाशी रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. आणखी एक उदाहरण त्यातनं दिलं की जसं आकाश अगोदर फटफटीत झालं होतं पण तेवढ्यात सूर्योदय झाला. आता सूर्याच्याच प्रकाशानं सूर्य दिसू लागला. सूर्य पाहण्याकरता दुसरा प्रकाश नाही, त्याचं या नामानं हे जे काही ब्रह्म आहे तेच व्यक्त होतं, आपल्याला जाणायला मिळतं. म्हणून त्रक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म, या लागी कर्म जे जे की जे. याप्रमाणे हे 3 प्रकारचं जे अक्षर असणारं नाम आहे ओम तत्सत, हे जे नाम आहे हे सगळं जर काही असेल तर ब्रह्मच आहे. म्हणून आपल्या हातून जे काही कर्म होत असेल ते ब्रह्मार्पण करण्याकरता ह्या 3 अक्षरांचा आपण विनियोग करावा. यज्ञे तपसि दाने च स्थितीत सदिति चोच्यते, कर्म चैव तदिर्थीयं सदित्येवाभिधीयते. आता असं सांगतात की जे काही यज्ञ तप दान किंवा यज्ञदान तप हे जे आहेत ते परिपूर्णतेला जाण्याकरता जसं कोणताही बाकीचा जो काही असलेला भाग त्यापेक्षा तत्संबंधाला आलं, सत्संबंधाला आलं की ते कर्म आपोआपच फलद्रूप होतं. ते याग अथवा दाने तपादी गहने जिये निपजती का न्यूने होवोनी ठातू. एकंदरीत अशी जी कर्म आहेत ती तर याग असो, यज्ञ असो किंवा दान असो, तप असो, असं कोणतंही जर काही कर्म असेल तर ते सिद्धीला जातं. त्या कर्मातला काही उणेपणा जर असेल तर त्या उणेपणाचा त्या ठिकाणी काय आहे निर्बंध होतो. पण या शब्दाचा जर विनियोग केला तर तो उणेपणा कमी होऊन जातो. परिसाचा वरकली नाही चोखा किडाची बोली, तैसी ब्रह्मी अर्पित्या केली ब्रह्मची होती.
आता त्याला तसंच उदाहरण दिलं की जे मागच्या श्लोकात झालं होतं की परीस चिटकला म्हणजे मग त्या लोखंडाला हे चोख आहे का ह्याच्यात काही मिसळ आहे असं म्हणायचं काही कारण नसतं. परिसराचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंड सोनंच होऊन जसं जातं तसं या नामाचा स्पर्श झाला की तुमच्या हातून कसलंही चुकीचं होऊ देणार तर काही ते कर्म ब्रह्मरूप होऊन जातं. उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येती सागरी जैसिया नदी. तेव्हा ह्या नामानंतर त्या कर्मामध्ये कोणत्या प्रकारची उणेपणा आहे का पूर्णतेला गेले हा विषयच थांबतो. कारण कमी असो एखादं कर्म मागही दिलं आहे त्याने सिद्ध अथवा असिद्ध काही जरी असलं पण ते जर तुम्ही ब्रह्मार्पण करत असला तर सिद्ध असो किंवा असिद्ध असो होऊ नाही तर न हो ते ब्रह्मरूपच झालं. तसं इथं कोणत्याही गोष्टी कमी जास्ती असू द्या पण नामस्मरणाने ते जर कर्म झालं तर पूर्णतेला गेलं. जसं कोणती नदी असू द्या गंगा असो यमुना असो येतं यमुना तर गंगेत मिसळूनच आली मग गंगा असो किंवा तिकडं ब्रह्मपुत्र असो किंवा इकडे येणारी सिंधू असो एकदा का समुद्राला मिळाले की सगळं समुद्रमयच झाले त्याच्यामध्ये भेद राहत नाही. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा. तेव्हा एकंदरीत तू ज्ञानवान आहेस ज्ञानदृष्टी तुझ्याकडं म्हणून जे काही ब्रह्मनाम आहे आणि ते जर उच्चारलं गेलं तर त्याच्या शक्तीनं आपलं कर्म सफलतेला जातं. आणि एकेकाही अक्षरा वेगवेगळा वीरा विनियोगून नागरा बोलिले रीती. आता जे काही मागे असेल पहिल्यांदा ओम दुसऱ्यांदा तत् सांगितलं पुन्हा सत सांगितलं कदाचित ते वेगवेगळं करायचं असलं तर मग काय करावं मग त्यांनी त्याच्या अगोदरच सांगून झाले की ओमने कामाची सुरुवात करा तत्ने कामाच्या मध्ये एकदा उच्चार करा आणि सतने कामाचा शेवट करा. अशा तऱ्हेनं तिन्ही अक्षरं नामातली त्याच्या ठिकाणी जर जोडली गेली तर मग हे उत्तम असं तुमच्याकडून घडलेलं आहे. आता ऐसे एवं सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम जाणितले की सुवर्म राया तोवा. आता जे मागं झाला होता विषय की नाम सांगितलं आहे तुम्हाला पण कसा विनियोग करावा ह्याचं वर्म माहीत पाहिजे ते आता तुला या सगळ्या वर्म सांगत म्हणजे खुणा सांगत आत्तापर्यंत हे ब्रह्मनाम सांगितलेलं आहे. तरी येथोनियाची श्रद्धा उपलवली हो सर्वदा जयाचे झाले बंधा उरोनेधी. अशा तऱ्हेनं सगळ्यात महत्त्वाचं की जे सत्शब्द विनियोग करत असताना सद्भाव जागा होतो. सद्भाव जागा झाला की श्रद्धा आलीच आणि श्रद्धेनं सद्भावानं जे काही कर्म होत असेल ते कसंही असू द्या. कसं याचा अर्थ काय पूर्णतेला गेलेलं किंवा अपूर्णतेला राहिलेलं असं कोणतंही असेल तरी तुम्हाला त्या कर्माचा बंध लागणार नाही. कर्म काय करेल अर्पण भावनेनं भगवंताकडे जाईल म्हणजे तुम्ही एवढं सगळं करूनसुद्धा स्वच्छ राहाल. जिये कर्मी हा प्रयोगो अनुष्ठिजे सद्विनियोगो तेत अनुष्ठीला सांगू वेदूची जाणा. एकंदरीत कोणतंही कर्म करत असताना अशा तऱ्हेनं या असलेल्या त्राक्षर म्हणजेच ओम तत् आणि सत ह्या अक्षराचा विनियोग केला आणि त्याप्रमाणे तुम्ही कर्म केलं तर तुम्ही ब्रह्मनामाचाच उपयोग केला असं नाही तर वेदानं सांगितलेल्या अनुष्ठानाचा उपयोग केला. हे जे नामस्मरण आहे ते वेदाने सांगितलेलं अनुष्ठान आहे आणि अशा अनुष्ठानानं कोणतंही कर्म आपल्या हातून घडत असेल तर ते कर्म आपल्याला काय आहे की आपला उद्धार करण्याकरता आपलं कल्याण करण्याकरताच उपयुक्त पडतं. कारण काय ही संगती फार गमतशीर आहे
कारण ज्ञानानं परमात्म्याकडे गेलं तर मोक्षाला जातोच, पण कर्म आडवं येतं ना. ज्ञानी मनुष्यसुद्धा, मागं 3ऱ्या अध्यायाचा विषय झाला आहे की ज्ञानीसुद्धा का पदच्युत होतो. मग ते सांगितलं आवृतम ज्ञानम मिळते. प्रत्येक ज्ञानाच्या ठिकाणी आवरण येतं, ते कोणाचं कामक्रोधाचं. म्हणजेच हे सगळं कर्म करता करता आपल्या हातून काय आहे की कुठंतरी खाली घसरायची वेळ येईल. तेव्हा असं जर नामस्मरण तुम्ही ठेवलं तर वेदानं जे अनुष्ठान सांगितले ते होईल. आणि ते झालं तर कर्माला चुकलं म्हणायचं काही कारण नाही. तेच ज्ञान अज्ञानाच्या संगतीला जातच नाही. अज्ञान तिथं येत नाही. ज्ञान ज्ञानस्वरूपानंच राहतं. म्हणून हे नाम महत्त्वाचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.